पंचमवेद निर्माते जगद्वंदनीय, तसेच सदेह वैकुंठाला जाणारे आणि वैकुंठाहून परत मृत्यूलोकात येणारे छत्रपती शिवराय यांचे धर्मगुरू आद्यगुरू असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कडे ओळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये मला 6व्या दिवसाची जी कीर्तन सेवा मिळाली आहे ते मी माझे परम भाग्य समजते आणि ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा छोटासा प्रयत्न करते। विठ्ठल विठ्ठल तर पहा, अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबाराय यांचा। अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि तो संतपर प्रकरणातील आहे। म्हणजे संतपर प्रकरणातील अभंग हे शक्यतोवर आपल्याला गुंतागुंतीचेच असतात। विठ्ठल 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 अभंग हा संतपर प्रकरणातील असल्यामुळे तुकोबारायांनी या अभंगामध्ये भाग्य म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे। मग सांगणारे कोण आहेत याच्याकडे आपलं जास्त लक्ष पाहिजे, कारण सांगणाऱ्याच्या अधिकारावरून आपण आपले विचार आचरणात आणत असतो। म्हणून सांगणारे तुकोबाराय आहेत। मग तुकोबारायांचा अधिकार काय आहे हो, की ज्यांनी संतपर अभंग लिहिले। मग पहा, तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्या अधिकाराला आपण फक्त ऐकू शकतो, आचरणात आणण्याचा जर प्रयत्न केला ते आपल्याच्यानं किंवा आपल्या सामान्य व्यक्तीकडून ते शक्य नाही। त्यासाठी खूप साधना लागेल। तुकोबाराय एवढे अधिकार संपन्न होते की ते ज्या पाऊल वाटेने गेले ती पाऊलवाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची। म्हणजे एवढे तुकोबाराय अधिकार संपन्न होते। जेव्हा तुकोबाराय संसारातून विरक्त होऊन भंडाऱ्या डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे आणि तिकडं गेल्यानंतर साधना करायची, भरपूर साधना करायची।
मग अशी साधना करता करता तुकोबारायांना एकांताची ओढ लागली आणि त्या एकांताच्या ओढीमुळे तुकोबाराय घरीच यायचे नाहीत. मग आवली मातेला प्रश्न पडायचा की आपले धनी भजनासाठी गेलेले आहेत आणि ते उपाशीच असतील, म्हणून आवली माता कधीही तुकोबारायांच्या अगोदर जेवलेली नाही. मग आवली माता काय करायची, तुकोबाराय जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना विचारायची की का हो, तुम्ही जेव्हा भजनाला जाता तेव्हा मी तुमच्याकडे भोजन घेऊन येताना मी कसं ओळखायचं की तुम्ही भामचंद्रावर गेला आहात की घोराड्या डोंगरावर गेला आहात की आणि कुठं गेला आहात. यावर तुकोबाराय सांगायचे की अगं आवले, तुला जर मला ओळखायचं असेल मी कुठं आहे ते, तर तू प्रत्येक वाटेला कान लावून पहा आणि ज्या वाटेतून किंवा ज्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल समजायचं त्या वाटेनं मी गेलेलो आहे. मग आवली माता काय करायची, जेव्हा भाकरी वगैरे घेऊन जायची तेव्हा पाऊल वाटेला कान लावायची आणि ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्याच वाटेने माझ्या तुकोबारायांना भाकरी घेऊन जायची. एवढा अधिकार तुकोबारायांचा होता की जड वस्तूने सुद्धा तुकोबारायांच्या अंगातला नामस्मरणाचा गुण घेतला. आपला तर साधं आपलं मुख सुद्धा नामस्मरण लवकर करत नाही, करतं का हो? आणि तुकोबाराय एवढे अधिकार संपन्न झाले की त्यांच्यातला गुण स्वतः वाटेने घेतला आणि ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची, ती भूमी सुद्धा पावन झाली. म्हणून आज 5 वर्ष झालं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या ठिकाणी दरवर्षी घडणारा नामयज्ञ किंवा रोजचा चालणारा हरिपाठ, या सर्व नामस्मरणामुळे ही भूमी पावन झालेली आहे. आणि आपण सुद्धा भाग्यवान आहोत की या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. कोणीही येऊ शकत नाही महाराज या भूमीमध्ये, ज्याचं पुण्य आहे तोच या भूमीमध्ये येऊ शकतो. मग अधिकारी पाहिजे तेव्हाच त्याला ती वस्तू मिळते. तुकोबाराय असे नामस्मरणामध्ये दंग झाले असताना स्वतःला विसरून नामस्मरण करायचे. एकदा काय झालं, तुकोबारायांना भेटण्यासाठी एक लांबून व्यक्ती आला. त्यांची कीर्ती ऐकून आला, त्यांचा अधिकार ऐकून आला आणि थेट तुकोबारायांच्या घरी गेला. तुकोबारायांच्या घरी गेल्यानंतर आवली माता घरी होत्या. मग आवली मातेने विचारलं कशासाठी आलात, काही नाही, पाहुणचार वगैरे केला आणि त्यांनी सांगितलं की मला तुकोबारायांना भेटायचं आहे. मग आवली मातेने सांगितलं तुकोबाराय बाहेर स्वच्छासाठी गेलेले आहेत, तुम्ही थोड्या वेळ बसा, ते येतीलच आता. असं म्हणल्यानंतर थोड्या वेळ ते गृहस्थ बसले. तिथं बसल्यानंतर आता माणूस किती वेळ वाट पाहतो, थोड्या वेळ त्यांनी वाट पाहिली आणि त्यांनी सांगितलं आईसाहेब मला खूप लांब जायचं आहे, तुकोबारायांची माझी भेट घडवा. किंवा एवढी तातडी केली त्यांनी की ते स्वतः म्हणाले तुकोबाराय कोणत्या दिशेला गेलेत सांगा, मी त्या ठिकाणी जातो. मग आवली मातेनं सांगितलं की या दिशेला तुकोबाराय गेलेत. मग तिकडे तो गृहस्थ निघाला, वाटेने तुकोबारायांना शोधत शोधत निघाला. जात असताना अचानक त्याच्या कानावर विठ्ठल 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 असा आवाज आला. असा आवाज आल्यानंतर तो गृहस्थ त्या विठ्ठल विठ्ठल आवाजाच्या दिशेने गेला. मग गेल्यानंतर त्याला दिसले की तुकोबाराय शौचाला बसले होते आणि त्याच ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करत होते. मग हा जो व्यक्ती आलेला आहे तो 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद यांचा ज्ञाता आहे, मुखोद्गत आहेत त्याला हे सर्व. मग अशा व्यक्तीनं तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय तुम्ही एवढे अधिकार संपन्न म्हणून घेता, मग अशा घाण ठिकाणी अपवित्र ठिकाणी भगवंताचं पवित्र नाम का घेता? यावर तुकोबारायांनी त्यांना उत्तर दिलं की काय सांगावं महाराज, माझी माझा झाले अनावर वाचा, माझी माझा झाले अनावर वाचा.
छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला हरी बोल छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला झाले अनावरवाच्या माझी मज झाली अनावरवाच्या माझी मज झाली अनावरवाच्या माझी मज झाली अनावरवा माझी मज झाली अनावरवाच्या 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 छंद या नामाचा छंद या नामाचा घेतला माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा छंद या नामाचा घेतला मग तुकोबाराय काय म्हणतात, माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे जेव्हा त्या ग्रहस्थानी विचारलं की तुम्ही अपवित्र ठिकाणी भगवंताचं नाम घेताय, मग त्यांनी सांगितलं तुकोबारायने की मला माझं किंवा माझे अवयव माझी जीभ मला ऐकत नाही, आपोआप भगवंताचं नाम माझ्या मुखातून निघते. असं म्हणल्यानंतर कोणाला विश्वास बसेल का हो की तुम्ही स्वतः नामस्मरण न करता तुमची जीभच नामस्मरण करते. तसं त्या व्यक्तीला झालं आणि तो म्हणाला असं कसं होऊ शकतंय, थांबा बरं मी तुमच्या जिभेचं नामस्मरण बंद करून दाखवतो. म्हणून त्यांनी मग त्यांच्या जिभेला पकडलं. जसं जिभेला पकडलं तसं तुकोबारायांचा रोम ना रोम विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला. मग एवढे अधिकार संपन्न तुकोबाराय की त्यांच्या रोमातून भगवंताचं नाम निघावं. नवे नवे साक्षात यम सुद्धा तुकोबारायांच्या नावाला घाबरतो, इतके अधिकार संपन्न तुकोबाराय आहेत. मग त्या तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे म्हणून ते संत असल्यामुळे आपल्याला भाग्य म्हणजे काय हे समजावून सांगतात. विठ्ठल विठ्ठल आता तुकोबाराय भाग्य म्हणजे काय हे सांगतात. आता संतांचं ठेवा, कारण आपले विचार, आपले सर्वसामान्यांचे विचार आणि संतांचे विचार यामध्ये नेहमी वेगवेगळेपणा असतो. कारण संत हे साधनेतून त्यांचे शब्द आलेले असतात आणि आपले शब्द हे चालता बोलता असतात. मग आपल्या मते भाग्य म्हणजे काय असतं. समजा एखाद्याला खूप दिवस मूलबाळ नाही, मूलबाळ झालं की तो म्हणतो माझं भाग्य आहे हो, मला एवढ्या दिवसांनी मुलगा झाला. किंवा आताची परिस्थिती सांगायची म्हणलं तर जास्त करून मुलांचे लग्न होत नाही. मग अशा टाईममध्ये जर एखाद्याचं लग्न झालं तो म्हणते मी भाग्यवान आहे बाबा की माझं लग्न झालं, मला पत्नी मिळाली. आणि काही जण म्हणतात की मी गरीब होतो, श्रीमंत झालो म्हणजे माझं भाग्य आहे. पण तुकोबारा या तिन्हीलाही भाग्य समजत नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा,
भाग्य तरी न धनपुत्रदारा भाग्य तरी नाय धनपुत्रदारा निकटवास बरा संता पायी निकटवास बरा संता पायी निकटवास बारा संत पायी निकटवास बरा संत पायी हो भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा भाग्यदारी नाय धनपुत्रदारा भाग्यदारी नाय धनपुत्रदारा मग तुकोबाराय काय सांगतात? भाग्य तरी नव्हे धन पुत्र आणि दारा. धन संपत्ती म्हणजे भाग्य नव्हे. या बाबतीत रावण खूप मोठा आहे हो. त्याचं भाग्य आहे का? तुकोबारायांनी त्यांच्या संपत्तीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. किती सोन्याची घरे होती. रावणाच्या लंकेमध्ये किती श्रीमंती होती. मग एवढी श्रीमंती असताना नवे नवे त्यांना एवढ्या पत्न्या होत्या, एवढे नातू होते, एवढे मुलं होते. इंद्रजितासारखा मुलगा होता आणि मंदोदरी म्हणजे जिची कंबर लहान आहे अशी विश्वसुंदरी असणारी पत्नी होती. मग एवढं संपूर्ण बाजूंनी ऐश्वर्य असून सुद्धा रावणाचं भाग्य नाही. कारण भाग्य तरी नव्हे धन पुत्र आणि दारा. मग तुकोबारा या तिन्हीलाही मोडकीस काढतात की भाग्य म्हणजे हे तिन्ही नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर या गणितामध्ये कुठंच बसत नाही. रावणाच्या बरोबरीचे आहोत का आपण? नाही. मग आमचं भाग्य नाही का? आम्ही भाग्यवान नाहीत का? तर आपण सुद्धा भाग्यवान आहोत. पण आपलं पहिलं भाग्य आहे किंवा शास्त्रामध्ये पहिले 3 भाग्य सांगितलेले आहेत. दुर्लभम त्रेमे देवा देवानुग्रह हेतुकम मुमुक्षत्वम मनुष्यत्वा महापुरुष संशय. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भाग्याचे जे आपल्याला लाभलेले 3 आहेत ते म्हणजे नरदेह, मुमुक्षत्व आणि संतांची संगती. हे तिन्ही आपण या तिन्ही प्रकारे आपण भाग्यवान आहोत. पहिलं भाग्यवान म्हणजे आपण नरदेह प्राप्त आहे. आपल्या सर्वांना नरदेह प्राप्त आहे म्हणून आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत. आता नरदेह एवढा दुर्लभ आहे महाराज की कोटी कोटी योनी आपण पूर्ण करून तरीही सुद्धा या मनुष्य जन्माच्या वाट्याला येणं बरोबरी होत नाही. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. हो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना त्यामध्ये दुःख यातना शतवर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना. हे तुम्ही आठवा मधुसूदना.
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही देवासुर मनाच्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. हा नरदेह आपल्याला पुण्याईनं मिळाला आहे. तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण सांगते. एक आंधळा होता. तो शहरामध्ये राहायचा. तो जन्मतः आंधळा असल्यामुळे त्याला सगळं ज्ञान हे त्याच्या कानांनी व्हायचं. मग कानाने ज्ञान झाल्यामुळे जेवढं काही त्याला ज्ञान घ्यायचे सर्व कानानं घेण्यात आल्यामुळे त्याच्या कानांना जास्त त्रास व्हायचा. मग शहरामध्ये आपण काही शांतता नसते. शहरामध्ये खूप गर्दी गोंगाट हे सर्व असल्यामुळे त्याच्या कानाला त्रास व्हायचा आणि तो त्रासून गेला आणि एका दिवशी हे शहरच सोडून जावं असं त्यानं निश्चय केला. कुठंतरी एकांत ठिकाणी जाऊन राहावं असं म्हणल्यानंतर तो आंधळा रस्ता शोधत 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 निघाला. आता रस्ता शोधत निघाल्यावर मला सांगा आंधळ्या माणसाला कुठं शहराच्या बाहेर जाण्याची वाट दिसत असते का हो? नाही दिसणार. पण असं जात असताना एका ग्रहस्थाने त्यांना मदत केली की बाबा तुम्ही कुठं जाताय, तुम्हाला कुठं जायचंय असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं मला शहराच्या बाहेर जायचंय, तेवढी वाट मला दाखवा. मग त्या ग्रहस्थांनी त्यांना मदत केली आणि त्यांना सांगितलं त्यांचे हात जी शहराची शेवटची भिंत होती त्याला आपण कंपाऊंड म्हणू, त्या कंपाऊंडला त्यांचे हात लावले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ही भिंत पकडून पकडून जा, चलत राहा, फक्त जेव्हा दरवाजा येईल तेव्हा त्या दरवाजातून तुम्ही शहराच्या बाहेर जाऊ शकता. असं म्हणल्यानंतर आता आंधळ्या माणसाला आनंद झाला आणि त्याला वाटलं सोपं आहे गडे हे, आपण तसं चालू. मग तो भिंतीला धरत धरत चालायला लागला. मग चालत असताना वाटेमध्ये आलेले दगडं काटे खड्डे हे सगळ्या ठेचा खात खात तो चालू लागला. पण काय झालं त्याचं पुण्य होतं कमी. मग पुण्य कमी असल्यामुळे काय झालं तो चालायचा परंतु दरवाजा पुढं आला की त्याची पाठ खाजायची. पाठ खाजली की त्याची दोन्ही हात पाठीला जायचे आणि पाठ खाजवत खाजवत तो दरवाजा ओलांडून पुढं जायचा. दरवाजा ओलांडून पुढं गेला की दरवाजा मागे जायचा आणि पुन्हा तो भिंतीला हात लावायचा. पुन्हा भिंतीला हात लावले की पुन्हा दरवाजाच्या शोधात जायचा. असं 4-5 वेळेस घडलं महाराज. म्हणजे त्याला जे मिळवायचे ते त्याला मिळतच नव्हतं, कारण त्याचं कारण होतं त्याची पाठीची खाज. तसं आहे महाराज आपलं सुद्धा. आपलं जर कर्म आपल्यालाच आडवं आलं किंवा पुण्य जर आपलं कमी झालं तर आपण 84 योनी फिरत फिरत नरदेहाच्या जवळ येऊ. परंतु आपलं पाप जर तिथं असेल किंवा पुण्य जर कमी असेल तर त्या व्यक्तीप्रमाणे आपल्याला नरदेह हा दरवाजा चुकला जातो. बहुता सुकृते नरदेह लाभला, 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 बहुता सुकृते नरदेह लाभला. भक्ती विन गेला अधोगती,
अधोगती भक्ती विन गेला अधोगती हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता भक्ती विण गेला भक्ती विन गेला अधोगती हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता बहुता सुकृती नरदेह लाधला भक्तीविन गेला अधोगती. म्हणजे आपल्या बहुत सुकृताने खूप पुण्याईने हा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. पण तो जर भक्ती मार्गात लावला नाही, देवाच्या भजनात लावला नाही, तर तो वाया जातो. आता आपण सर्वजण खुशाल संसार करतो, पण जास्ती करून महिला मंडळ कोणती गोष्ट वाया जाऊ देतो का हो आपण? नाही. त्याच्यातलं काढून 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 किती कमीत कमी टाकून देता येईल ह्याचा प्रयत्न करतो आपण. मग देवाने एवढा 3.5 हाताचा एवढा अनमोल नरदेह दिलेला आहे, मग हे आपण असाच वाया जाऊ द्यायचा का? नाही. हा नरदेह आपल्याच कर्माने आपल्याला मिळालेला आहे, तो कोणाच्याही दुसऱ्याच्या कर्माने नाही. म्हणून हा नरदेह आपल्याला देवाच्या भजनात लावायचा आहे. देवाने हा नरदेह भजनासाठीच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमाटा 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 तोया झाला फाटा बारीकेचा तोया झाला फाटा बारीकेचा तोया झाला फाटा बारीकेचा तोया झाला फाटा बारीकेचा देवे दिला देह भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह गोमाटा देवे दिला देह भजना मग देवाने जर हा देह आपल्याला भजनासाठी दिलेला आहे, तर आपण भजन केलं पाहिजे. नवे नाथ महाराज तर सांगतात की ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम येत नाही, ते मुख नसून किंवा ती जिव्हा नसून सर्प आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. म्हणजे ज्याच्या तोंडाला नाम येत नाही, ते त्याची जिव्हा नव्हे किंवा मुख नव्हे, ते सर्पाचे बीळ आहे. नाम वीण मुख सर्पाचे ते बीळ जेव्हा नवे काळ सर्प आहे जेव्हा नवे काळ सर्प आहे जेव्हा नवे काळ सर्प आहे नमुख सर्पाचे ते बीळ जीवनवे काळ सर्प आहे जीवनवे काळ सर्प आहे जीवनवे काळ सर्प आहे. म्हणून आपण भगवंताचे नाम आपल्या मुखाने घेतले पाहिजेत. आता हा झाला आपला प्रश्न की आपण देवाचे नाम सुद्धा मुखाने घेत नाहीत. पण तुकोबाराय काय म्हणतात की देवा, माझ्या प्रत्येक अवयवाला तुझ्या नामाचा छंद दे,
तुझ्याच नामाचा तुझ्याच रूपाची आस लागू दे. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची माझं प्रेम देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. किंवा वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ते देई हातास पाया सुख. म्हणजे प्रत्येक अवयवाला माझ्या भगवंता तुझा लळा लागू दे. अख्खा देह माझा तुझ्या नामामध्ये तल्लीन होऊन जाऊ दे. असं तुकोबाराय किंवा संत हे देवाकडे मागणी करतात. पण आपल्याला नरदेह मिळून सुद्धा आपण भगवंताचं नाम मुखाने घेत नाहीत. म्हणून विचार करा मायबाप, एवढा अनमोल असा देह लाभलेला आहे, ज्या देहामध्ये येऊन आपण स्वतःला नारायण करू शकतो आणि स्वतःचा नाश सुद्धा करू शकतो. नरदेह निधान लागले हाते, नरदेह निधान लागले, नरदेह निधान लागले हाते, नरदेह निधान लागले. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम चार उत्तम गते, उत्तम चार उत्तम गते. देव हो म्हणती ते होते, देव हो म्हणती ते होते, देव हो म्हणते होते, देव हो म्हणते होते. तरी का चित्ते न धरावा, करे का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावा, करे का चित्ते न धरावे. कही खंडाईल जन्म, कही खंडाईल जन्म, कही खंडाईल जन्म, कही खंडाईल म्हणते घडिये घडिये माने. लागले हाती उत्तम सारा उत्तम गती, देव हो म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावा. निधान लागले हाती, उत्तम तर नरदेह काय आहे? आपल्याला हाती लागलेलं निधान आहे. निधान म्हणजे काय? एक धन आहे, महाधन आहे, ज्याचा वापर आपण आपल्याला या संसारातून तरुण जाण्यासाठी केला पाहिजे. म्हणूनच भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. म्हणून या नरदेहामध्ये येऊन हा भगवंताच्या नामचिंतनात किंवा भगवंताच्या साधनेमध्ये आपल्याला लावायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पहिलं भाग्य झालं आपलं नरदेह. आता दुसरं भाग्य काय आहे? मुमुक्षत्व. मग मुमुक्षत्व म्हणजे काय हो महाराज? मुमुक्षत्व म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर परमार्थ करण्याची तीव्र इच्छा किंवा एवढी आवड की स्वतःची पर्वा न करता सुद्धा आपण परमार्थ करू, ही झाली मुमुक्षता. तर असे किती जण आहेत हो ज्यांना मनातून परमार्थ करावा वाटतो? फक्त परमार्थ करणारे वेगळे आणि संसार करून परमार्थ करायचा म्हणतात ते वेगळे. जास्त करून जर संसार करून परमार्थ करायचा म्हणतात त्यांची संख्या आहे, पण कुणास ठाऊक परमार्थ करतात की संसार जास्त करतात. ज्ञानोबा तर सांगतात, श्रद्धेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी, परी विपाईला पहिले तरी एकलाची निघे. म्हणजे परमार्थ करायला भरपूर जण येतात, पण परमार्थामध्ये येऊन कठोर साधना करून एखादाच या भवनदीच्या पहिल्या तीरावर जातो. मग हा परमार्थ करावा वाटतो, हा झाला मुमुक्षु.
मग मुमुक्षु प्राप्त होणं किंवा परमार्थाची आवड प्राप्त होणं खूप अवघड महाराज. असं कोणालाही परमार्थाची आवड प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही समजावून सांगा, अहो माळ घाला, हो पंढरीच्या वारीला चाला, विठ्ठलाचं नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा, ते म्हणतात छे छे याच्यामध्ये काहीच पडलेलं नाही, मला खूप कामधंदा आहे, असे म्हणणारे जास्त भेटतात. परंतु सर्व कामधंदा बाजूला ठेवून भगवंताचं नाम घेणारे किंवा कामामध्येही राम करणारे असे कमी जण मिळतात. जे साधू संत होऊन गेले त्यांनी कामामध्येच राम म्हणलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोरा कुंभार, ज्यांनी भगवंताच्या नामामध्ये स्वतःचं काम करतच भगवंताचं नाम घेत होते, परंतु एवढे तल्लीन झाले की स्वतःचा मुलगा आपल्या पायाखाली तुडवला जातोय हे सुद्धा भान त्यांना राहिलेलं नाही. म्हणजे एवढे ते परमार्थात तल्लीन झाले. मग परमार्थ जर करायचा असेल तर असा करावा. मग संसार का महाराज आम्ही सगळ्यांनी सोडून द्यायचा का? नाही नाही, महाराजांनी सांगितलंय की तुम्ही संसाराला लागा, परमार्थाला लागा. मग आम्ही आजच सगळा संसार सोडून चला महाराज तुमच्यासोबत येतो पंढरपूरला आणि परमार्थ करतो, असं नका करू बरं. कारण कोणत्याही संतांनी संसार साधतच परमार्थ केलाय, परंतु देहाने संसार केला आणि अंतःकरणाने परमार्थ केला. आता सावता महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी सुद्धा आयुष्यभर कुठला देव मानलेला नाही, फक्त विठ्ठल हाच माझा देव. आणि ते शेतकरी होते, शेतात काम करायचे आणि ते काय म्हणायचे की शेतातलं जे पीक आहे माझं तेच माझा विठ्ठल आहे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही मना राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, जय हो. काही मना राम राम, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणजे आपल्याला संसार करतच राम राम म्हणायचंय, परंतु देह संसाराला द्यायचा आहे आणि चित्त मात्र नामस्मरणाला द्यायचे. तेव्हा आपला संसारात राहून परमार्थ होतो. मग हे साधू संत जे एवढे साधना करत मोठे झालेत, भगवंताचे लढीवाळ झालेले आहेत, त्यांनी सुद्धा असंच केलेलं आहे. आणि ते भगवंताची एवढे एकनिष्ठ राहिले, एवढे एकनिष्ठ राहिले की भगवंताला त्यांची साधना पाहून त्यांच्याकडे यावंच लागलेलं आहे. आता सावता महाराजांची एक वेळची अशी गोष्ट आहे की सावता महाराजांना शेती करणं खूप आवड. आता पिढीजात शेतकरी असल्यामुळे, कुणब्याच्या घरात जन्म असल्यामुळे त्यांची बागायती अशी फुललेली असायची. कारण जो शेतकरी असतो ना, आपल्या मुलाप्रमाणे जमिनीला जपत असतो. मग एक वेळेस सावता महाराजांच्या शेतामध्ये एका ठिकाणी म्हसोबा होता. आता म्हसोबा हा तुम्हाला सर्वांना कळतो.
मग म्हसोबा असल्यामुळे त्या ठिकाणची आजूबाजूची जमीन ही थोडी पडीक होती, त्या ठिकाणी पीक यायचं नाही आणि अडथळाही यायचा शेती करण्यामध्ये. मग सावता महाराजांनी काय केलं की तो म्हसोबा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकरी काही होते त्या पुढारी व्यक्तींनी काय केलं, सावता महाराजांना विरोध केला आणि सांगितलं की हा म्हसोबा काढायचा नाही, म्हसोबा तुमच्यावर कोपल्यानंतर तुमचा संसार उद्ध्वस्त होईल. तरीही सावता महाराजांनी ऐकले नाहीत आणि सावता महाराजांनी गावकऱ्यांना सांगण्यासाठी की हा देव तुमचा कल्याण करणारा नाही, तो विटेवरचा जो भगवंत आहे तो तुमचं कल्याण करणारा आहे, तोच तुम्हाला दान देणारा आहे आणि कसेही या तुम्ही तुमचं सर्व निवारण करणारा तो विठेवरचा पंढरपूरचा पांडुरंग आहे. बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राया, बळिया माझा पंढरी राया. बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राया, बळिया माझा पंढरी राया. जो ह्या देवाचा ही देव, जो ह्या देवाचा ही देव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राया, बळिया माझा पंढरी राया. म्हणजे तो विठेवरचा भगवंत एवढा बळीवंत आहे, एवढा मोठा आहे की तुम्ही अधिकारी जरी नसाल तरी सुद्धा तुमचा स्वीकार तो करतो. तरी सुद्धा गावकरी सावता महाराजांना ऐकले नाहीत. मग सावता महाराजांनी जनजागृती करण्यासाठी किंवा जनाला समजावून सांगण्यासाठी स्वतः चप्पल घालून म्हसोबाच्या डोक्यावर चढले. म्हसोबाच्या डोक्यावर चढल्यानंतर गावकऱ्यांनी चोखोबारायांना बोलायला सुरुवात केली की तुम्ही देवाच्या डोक्यावर चढला आहात, देव तुमच्यावर कोपेल. मग असं म्हणल्यानंतर काही गावकरी जे पुढारी असतात त्यांनी काय केलं, चोखोबारायांच्या घरांना आग लावून दिली, घरांना आग लावून दिली आणि सांगितलं की भगवंताचा सावता महाराजांवर कोप झाला. असं म्हणल्यानंतर संपूर्ण गावात बघता बघता बातमी पसरली की सावता महाराजांवर भगवंताचा कोप झाला. तरीही तो जो त्रास आहे तो सावता महाराजांनी सहन केला आणि ते गावकऱ्यांना काहीही बोलले नाहीत, कारण संत हे देवावर भार घालून संसारामध्ये वावरत असतात, त्यांच्या चित्तामध्ये सतत भगवंत असतो. म्हणून जर भक्ताला काही अडचण असेल किंवा त्रास झाला तर भगवंत स्वतः त्रास देणाऱ्याला दंडित करतात. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून सावता महाराज शांत बसले. काही दिवसानंतर महाराज त्या गावामध्ये रोगराई पसरली, एवढी रोगराई पसरली की पटापट माणसं मरू लागली. आणि त्या तेवढ्या बिकट काळामध्ये सावता महाराजांनी आणि त्यांच्या कुटुंबानी गावाची सेवा केली. म्हणजे एवढे संत उदार असतात
की त्रास देणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार 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 भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भांडार भरले अनंत भांडार. म्हणजे संत एवढे उदार असतात, म्हणून कधीही परमार्थ करणाऱ्याला, जो भगवंताशी एकनिष्ठ आहे, त्याला त्रास देण्याचा किंवा त्याच्या वाटेला जाण्याची आपण कोशिश केली नाही पाहिजे. कारण त्याचा जो रक्षण करता आहे तो भगवंत असतो. ज्या प्रकारे अर्जुनाचे रक्षण सुद्धा भगवंताने महाभारताच्या युद्धामध्ये केलेलं आहे. अर्जुन काय सर्वसामान्य नव्हताच, परंतु त्याला कोणीही मारू शकलं असतं, परंतु भगवंताचं रक्षण असल्यामुळे अर्जुन महाभारताच्या युद्धामध्ये वाचला. म्हणून संतांचं आपण सतत ऐकत राहिलं पाहिजे, ते आपल्या भल्याचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आता आपण तिसरा जो भाग्याचा आहे आपला, तो तिसरा अधिकार आहे आपला की संत भेट ही दुर्मिळ गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे संत भेट होणं. मग संत भेट जर अवघड गोष्ट आहे तर महाराज त्या अगोदर आम्हाला सांगा की नेमकं संत म्हणजे काय. संत असतात कसे, कसे वागतात संत, आमच्यापेक्षा वेगळे असतात का? तर नाही. ऐका, संत हे मूर्तिमंत देवच असतात, परंतु सामान्य होऊन आपल्यामध्ये वावरत असतात. देव ते संत, संत ते देव, किंवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत तेच देव असतात आणि देव तेच संत असतात, फक्त त्यांचा देह हा वेगळा असतो. मग अशा संतांचं किंवा आणखीन सांगायचं झालं तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. म्हणजे चराचरामध्ये भगवंत आहे हे जाणणारे संत असतात. कारण भगवंत हा सृष्टीच्या चराचरामध्ये सामावलेला आहे आणि ह्या चराचरातल्या भगवंताला ओळखण्याचं काम संत करतात. स्वतः संत अगोदर साधना करून भगवंताला ओळखतात आणि ज्या वेळेस एखाद्या साधकाची भेट होते त्यावेळेस भगवंत जो चराचरामध्ये व्यापलेला आहे, ही प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ओ सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ओ सर्वा घटी राम देहादेक, सर्व घटी राम देहादेक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहादेक, सर्व घटी राम देहादेक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी.
भगवंत हा सर्व सृष्टीमध्ये व्यापून आहे, तो व्यापून असलेला भगवंत आपल्या समोर प्रगट करण्याचं काम संत करतात. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, चुकोनी ठाव अंतेचा, चुकोनी ठाव अंतेचा, चुकोनी ठाव अंतेचा, चुकोनी ठाव अंतेचा. म्हणजे संत हे भगवंताला सर्वाघटी ओळखतात. मग अशा भगवंताचं रूप ते आपल्याला दाखवून देतात. मग संत आचरण कसं करतात हो, त्यांचा स्वभाव कसा असतो, तर सुभाषितकार खूप छान सांगतात. यथा चित्तम तथा वाचो, यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस्तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांचा साधू नामे करूपता. म्हणजे संतांचं जे मनामध्ये असतं किंवा जे अंतकरणात असतं तेच त्यांच्या ओठावर असतं, आणि जे ओठावर असतं तेच त्यांच्या आचरणामध्ये असतं. आपण सारखं म्हणत असतो बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे जो ज्या प्रकारे बोलतो आणि त्याच प्रकारे वागतो त्याचे चरण हे वंदनीय असतात. म्हणून संत सुद्धा अशाच प्रकारे जे ज्ञान त्यांनी घेतलंय किंवा जे ते मुखातून बोलतात तेच आचरणामध्ये आणतात. मग असे संत भेटणं, भगवंताची प्राप्ती करून देणारे संत भेटणं हे अवघड आहेत, आणि ते भाग्यानं अवघड आहे संत भेटी, बहु 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 अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. ओ पारी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, पारी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. पप गग पप गग पप गग पप गग निनि रे रे निनि रे रे निनि रे रे निनि रे रे पप गग पप गग पप गग पप गग निनि रे रे निनि रे रे निनि रे रे निनि रे. पनि सागरे रे ग मद प, पनि सागरे रे ग मद प, पप द मम पप गग मम रे ग गग सारे रे रे, पप द मम पप गग मम रे ग गग सारे रे रे, सारे ग म पद प मद प, सारे ग म पद प. ओ पारी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा. ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा.
संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. म्हणजे असे संत भेटणं हे खूप अवघड गोष्ट आहे, परंतु असे संत भाग्यानेच मिळतात हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भाग्याचा उदय 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 ना भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय ते हे जोडी संत पाय येथोनी नठवो माथा येथोनी नठवो माथा जोडी संत पाय जोडी संत पाय येथोनी नठवो माथा येथोनी नठवो भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी मग संत पाय हे भाग्याने जोडलेले आहेत असं आपल्याला संत सांगतात. कोण सांगतंय? जे अधिकारी आहेत ते आपल्याला सांगतात की भाग्याचा उदय झाल्यानंतर आपल्याला संतांचे पाय जोडले जातात. आता पाय म्हणजे काय हो महाराज? आम्ही जाऊन संतांचे चरण पकडायचे का? एकदा पाय धरायचे ते सोडायचेच नाही असं आहे का? तर नाही. संतांचे पाय म्हणजे किंवा चरण म्हणजे संतांचं ज्ञान. जे संतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते आत्मसात करणं म्हणजे संतांचे चरण धरणं. आता आपल्याला मुळात एवढा नरदेह मिळून सुद्धा आपण अज्ञानीच आहोत. मग आपल्याला चांगल्या मार्गाने लावण्यासाठी संत आहेत. प्रत्येक जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी संत आहेत. संत हे जगाच्या कल्याणासाठी अवतरित झालेले आहेत. जगाच्या कल्याणा ओ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ओ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टभीती पर उपकारे, देह कष्टभीती पर उपकारे, देह कष्टभीती पर उपकारे, देह कष्टभीती पर उपकारे, देह कष्टभीती पर उपकारे,
संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांचा विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट वेद पर उपकार 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 जगाचा कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती म्हणजे या अज्ञानामध्ये आपण जे अडकलेलो आहोत त्या अज्ञानामधून आपल्याला ज्ञानरूपी सूर्याकडे नेण्याचं काम हे संत करतात. कारण आपण डायरेक्ट भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. मला सांगा, तुम्हाला इथून जर औषधाला जायचं असेल तुम्ही डायरेक्ट जाईल का हो? तुम्हाला मध्यंतरी कोणतं तरी वाहन पकडावं लागेल, तेव्हा तुम्ही औषधाला जाऊ शकता. त्याच प्रकारे भगवंत प्राप्ती करण्यासाठी मध्यस्थी म्हणजे संत आहेत. मग या नरदेहाला येऊन आपलं अज्ञान जर आपल्याला घालवायचं असेल तर संतांचं ऐकावं लागेल आणि संतांचं ऐकून संतांचं ज्ञान घेऊन संतांच्या चरणी लोटांगण घालावे लागेल, संतांच्या चरणी माथा ठेवावा लागेल. तुकोबाराय तर म्हणतात, मी संसारामधून जेव्हा विरक्त झालो आणि मला संतांची भेट झाली, संतांची भेट झाल्यानंतर जेव्हा परमार्थामध्ये पहिल्यांदा साधक येतो ना, तो संसाराला कंटाळूनच येतो. आता असे खूप उदाहरण आहेत आपल्यामधले सुद्धा, की झाला आता नातू झाले, पंतू झाले, मुलाचे लग्न झाले, मुलं सेटल झाले, मुलींचेही लग्न झाले, चला आता पंढरपूरला. आपण पंढरपूरला कधी जातो? आपल्या आयुष्याच्या शेवटी, ज्या वेळेस आपल्याला किंवा संसाराला आपली गरज नाही त्यावेळेस आपण पंढरपूरला जातो. मग देवाला तुमची गरज असेल का हो? जर तुम्हाला या संसाराचीच गरज नाही आणि संसारालाही तुमची गरज नाही तेव्हा तुम्ही पंढरपूरला जाता. मग देव काय म्हणतो, आयुष्यभर केलं ना तू आपल्या नात्यांसाठी, नाते जपत आलास, त्यांच्यासाठी करत आलास, मग शेवटी माझ्याकडे का आला तू? आयुष्यभर माझं काय नाव घेतलेलं नाही आणि कधीही महाराज आयुष्यभर ज्याने परमार्थ केलाय शेवटी त्याचाच शेवट चांगला झालाय. मध्यंतरी परमार्थ सुरू केला, अशा टायमाला भगवंत धावून येत नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं की तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. कारण जो तरुणपणी परमार्थामध्ये येतो तो भाग्यवंत असतो आणि तोच परमार्थामध्ये किंवा या कीर्तनामध्ये नटतो किंवा शोभून दिसतो. जेव्हा आता म्हाताऱ्या माणसांचं तर असं आहे महाराज की जेव्हा दात नसतात ना तेव्हाच दाताला काहीतरी चावावं असं खावं वाटतं. आयुष्यभर खात नाहीत कारण मुलांसाठी जपतात, नातवांसाठी जपतात. मग जे नातू खातात तेच यांना म्हातारपणात खावं वाटतं, पण दात नसतात. एका म्हाताऱ्या माणसाची अशी गत झाली. आता म्हातारपणी काय काय होतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एकदा काय झालं, दातांचं आणि केसांचं भांडण झालं. कशावरून झालं की दात हे रिटायर व्हायला लागले आणि मग केसांचंच भांडण लागलं की बघा आपल्यासोबतच आलेले आहेत ते, परंतु ते किती लवकर जागा सोडायलेत बघा, काहीतरी घ्या त्यांच्याकडून.
असं केसांचंच भांडण व्हायला लागलं. मग जेव्हा सर्व दात रिटायर झाले तेव्हा केसांनीही निश्चय केला, आपल्या सोबत आलेलं जर रिटायर झाले तर आपण बी रिटायर झालेलं बरं. आपल्या सोबत आलेले तसेच आहेत तर मग आपण राहिलेलं ठीक आहे. परंतु आपल्या सोबत आलेले हे तसे न राहता रिटायर झाले, म्हणून दात पडल्यामुळं केसांमध्ये भांडण लागून केस सुद्धा कळून गेले. म्हणजे एक एक अवयव वृद्धपणामध्ये निकामी होतो आणि त्या टायमाला जर आपण परमार्थ केला तर कसं होईल महाराज? राम राम म्हणायच्या ऐवजी नाम 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 असं येईल का नाही? मग तो रामाचा जप नाही होणार. म्हणून जोपर्यंत हे शरीर धडधाकट आहे, या शरीरामध्ये बल आहे, तोपर्यंत परमार्थ करा. आणि जेव्हा आपला देह निकामी होईल, जर्जर होईल, तेव्हा भगवंत आपला हात पकडेल, मग ते जीवन श्रेष्ठ असतं. मग तुकोबाराय सुद्धा म्हणतात की मी आयुष्यभर साधना केली आणि संतांचं ऐकलं, संतांच्या चरणावर माथा ठेवला आणि एकदा का संत भेटले की त्या ठिकाणाहून मी माझा माथा मरणापर्यंत उचलणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. येतो नुठवी माता, येतो नुठवी माता, जेव्हा भाग्याने संतही भेटले आणि संतांचे चरणही लाभले, तुकोबाराय म्हणतात अशा वेळेस मी माझा माथा, माझा सर्व देह भाव संतांच्या चरणी वाहून देईल आणि मरण आलं तरी सुद्धा त्या ठिकाणाहून माझा माथा मी उचलणार नाही. म्हणजे संतांच्या शब्दाची, संतांच्या ज्ञानाची एवढी कास मी धरेल. पण आता आपण कोणताही निश्चय केला तरी आपला निश्चय कोण मोडतो? आता समजा एखाद्याने एवढा निश्चय केला की मला आज कीर्तनाला जायचंच आहे, सकाळी निश्चय केला जायचंय म्हणून, आणि संध्याकाळी अचानक बदलला की नको कडे पाऊस आले, थंडी वाजते, कशाला उगं जायचं, इथूनच ऐकू आपण घरूनच. मग हा निश्चय केला होता त्याने चांगला, पण मोडला कशाने? मनाने. मन हे एवढं घातक आहे महाराज की आपल्याला कुठं नेईल आणि आपल्याकडून काय करवून घेईल हे सांगताच येत नाही. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचलाचा पाला येता जाता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न
कसं आहे? चंचल आहे. आता मन किती चंचल आहे पहा. एक गृहस्थ होता आणि तो रोज फॅक्टरीमध्ये कामाला जायचा. आता संसार असल्यामुळे काम तर करावंच लागेल. मग तो एवढे काबाड कष्ट करायचा फॅक्टरीमध्ये आणि संध्याकाळी येताना मात्र थोडीशी घेऊन यायचा. तुम्हाला कळालं ना? थोडीशी दारू पिऊन यायचा. मग दारू पिऊन घरला आल्यानंतर असा त्याचा नित्य नियम होता की रोज कामाला जायचं आणि येता येता वाटेमध्ये दुकान असल्यामुळं थोडीशी घेऊन यायची. मग असं रोज चालल्यानंतर एकदा असंच त्याच्या घराच्या बाजूला असा सप्ताह चालू होता. मग मित्राच्या संगतीमुळे तो कीर्तनामध्ये गेला आणि कीर्तनात महाराजांनी सांगितलं की दारू ही शरीरासाठी खूप वाईट असते. किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं, त्यामुळे आपण दारू पिऊ नये असं कीर्तनकार महाराजांनी ओ सांगितलं. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने कमाई का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. अपने कमाई का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. जाती है. मग दारूमुळे किंवा व्यसन केल्यामुळे आपलं शरीर वायाला जातं हे त्या व्यक्तीला कीर्तनात समजलं आणि त्याने त्याच ठिकाणी निश्चय केला की आजपासून आपण दारू सोडायची. असा त्याच्या मनाने निश्चय केला आणि तो घरी गेला, आराम केलं आणि दुसऱ्या दिवशी परत कामाला निघाला. त्याच्या मनात डोक्यात एकच विचार की आज आपण जाताना घ्यायची नाही. असा निश्चय करून त्याने दिवसभर विचार केला आणि दृढ निश्चय केला आणि संध्याकाळी आपली ड्युटी संपल्यानंतर घरी निघाला आणि रस्त्याने जाता जाता त्याला रोजचं लक्षात आलं. मग रोजचं लक्षात आल्यानंतर त्याने मनाला आवरलं की आज आपल्याला प्यायची नाही म्हणून चालला. तो एवढ्या घट्ट मनाने चालला की समोर दुकान आलं. दुकानाकडे पाहतच जातोय. दुकानाकडे पाहतोय, नाही आज प्यायची नाही. दुकानाकडे पाहतो, नाही आज प्यायची नाही. असं म्हणत चाललाय आणि कधीच त्याने दुकान ओलांडलेलं नव्हतं. पण त्या दिवशी त्याने काय केलं की मनाचा निश्चय करून दारूचं दुकान ओलांडलं आणि 4 पाऊल पुढं गेला आणि तिथं तो थांबल्यानंतर मागं वळून पाहतोय तर दुकान मागं गेलंय. किती दिवसाचा आपला नित्य नियम होता तो आज आपण मोडलेला आहे. ज्या प्रकारे वारकण्याचे नियम असतात ना की ते कधीच मोडत नाहीत, त्या प्रकारे याचा नियम होता. पण याने निश्चय करून मोडला आणि हा निश्चय कधीच न मोडल्यामुळे त्याला एवढा आनंद झाला. या आनंदाच्या भरामध्ये लगेच त्या मनाने गिरकी मारली आणि म्हणाला, चला एवढ्या आनंदाच्या घरात थोडी घेऊन येऊ. म्हणून डबल तो दुकानामध्ये गेला. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याप्रमाणे त्या गृहस्थाचं मन एवढं निश्चय करून होतं तरीही सुद्धा त्याच्या मनाने निश्चय मोडला. म्हणून असं मन आहे जे परमार्थाही लागू देत नाही आणि संसारातही थांबू देत नाही. मग तुकोबाराय म्हणतात की मला संत चरण भेटले, मी संतांच्या चरणावर डोकंही ठेवलं, परंतु हे मन मला तिथं काही चालू देत नाही. आणि मन हे परमार्थात लागण्यासाठी सुरुवातीला मन स्थिर करावं लागतं.
मग मन तुम्हाला सापडतं का हो त्याला एका ठिकाणी धरून ठेवायला? नाही सापडत. मग त्या मनाला आपण समजावून सांगावं लागतं की रे बाबा तू परमार्थात स्थिर हो. आणि हेच तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात केले. होय बळकाटा होय बळकाटा होय बळकट होय बळकट होय बळकाटा होय बळकाटा होय बळकट होय बळकट माझ्या मनात तू रे धिट माझ्या मनात तू रे धिट येथोनिया नुठाऊ माझा येथोनिया नुठाऊ माझा माझ्या मनात तू रे धिट माझ्या मनात तू रे धिट येथोनिया नुठाऊ माझा येतो निया नुठाऊ माझा मग तुकोबाराय मनाला समजावून सांगतात, मनाला ट्रेनिंग देतात की मना तू बळकट हो आणि या परमार्थामध्ये मला संतांची कास धरण्यासाठी मन स्थिर राहा. एका ठिकाणी तो तुकोबाराय देवाकडे तक्रार करतात किंवा मागणी करतात की काय काय करू तया मना परी नैकवे नारायणा. म्हणजे तुकोबाराय देवाला सांगतात की देवा हे मन काय काय करतं, माझ्या पाठीमागं हे मन काय करतं हे मला समजतच नाही, भलत्याच गोष्टी करून येतं. मग अशा मनाला भरकटण्यापासून थांबण्यासाठी मनाला आपण समजून सांगायचं आहे. आणि तुकोबारायांनी त्या मनाला समजावून सांगितलं आणि संत चरणावर लावला आणि परमार्थाचा कळस गाठला. मग मनही स्थिर झालं, भाग्याने संतांचे चरणही जोडले आणि हे सर्व मिळाल्यानंतर आता परमार्थासाठी तुकोबारायांना बाकी काहीच नको आहे. मग हे सर्व मिळाल्यानंतर तुकोबाराय आपला देहाभिमान विसरून संपूर्ण देहाने काया वाचा मनाने संतांच्या पायी लोटांगण देतात आणि आपल्या जीवनाची तृप्ती अभंगाच्या 4थ्या चरणात व्यक्त करतात. तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी भक्ती भाग्या झाली धणी येथोनिया लोटवू माता येथोनिया लोटवू माता भक्ति भाग्या झाली धनी भक्ति भाग्या झाली धनी ये धोनिया लुटवू माता ये धोनिया लुटवू माता मरणा वाचोनी सर्वथा
मरणा वाचो नि सर्व का मरणा वाचो नि सर्व का येथोनिया लुटवो माता येथोनिया लुटवो माता मरणा वाचो नि सर्व मरणा वाचोनी आना नाम मरण वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा येथोनिया लुटवू माता येथोनिया लुटवू माता लुटवू माता लुटवू माता म्हणजे भाग्याने संत भेट झाली, त्यांचे चरणही भेटले आणि त्यांच्या चरणावर माथाही स्थिर केला. आणि हे सर्व झाल्यानंतर तुकोबारायांनी साधना केली आणि परमार्थ केला. मग तुकोबाराय म्हणतात, एवढं सर्व केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये संतांच्या चरणाची भक्ती केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये तृप्ती प्राप्त झाली, माझी तहान भागली. मग तुकोबाराय या अभंगामधून एवढं सांगतात, मग आपण थोडासा परमार्थ का होईना केला पाहिजे की नाही. म्हणून जसे जसे कीर्तन ऐकण्यात येतील किंवा कथा ऐकण्यात येतील त्या प्रकारे आपण सुधारलं पाहिजे, स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. ज्या प्रकारे आपण डिजिटल युगामध्ये बदल करतो का नाही, आज नवीन ॲप आला, उद्या नवीन ॲप आला, सगळं शिकून घेतो, परंतु परमार्थामध्ये आपली बढती होत नाही. परमार्थामध्ये सुद्धा आपली बढती झाली पाहिजे आणि भगवंत प्राप्तीपर्यंत जाण्याची शिडी आपली वाढली पाहिजे. अभंग तुकोबारायांचा आहे, म्हणून तुकोबाराय आपल्याला एकदम केविलवाण्या किंवा अगदी ओरडून या अभंगामध्ये परमार्थ करण्यासाठी आणि संतांची सेवा करण्यासाठी सांगतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि तसेच माझ्या गुरुवर्य दीदी किंवा गुरूंचं नाव शिष्याने तोंडून घेऊ नये,
परंतु तुम्हा सर्वांना समजावं यासाठी माझ्या गुरु सोनाली दीदी करपे यांची बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा या गावी संस्था आहे. मराठवाड्यातली मुलींची पहिली वारकरी शिक्षण संस्था त्यांनी काढलेली आहे. माझ्या गुरूंच्या चरणी ही झालेली सेवा अर्पण करते आणि ज्यांनी मला जन्म दिला अशा आईवडिलांच्या चरणी आज माझी पहिली कीर्तनरूपी सेवा त्या सर्वांच्या चरणी अर्पण करते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. समजून या लेकराला एक संधी दिली पाहिजे मोठं होण्यासाठी. म्हणून सुरवसे बाबांनी आणि प्रकाश मामांनी मला ही सेवा दिली. जेव्हा मी म्हणलं की आई मला कुठंतरी कीर्तन सेवा घ्यायची किंवा आपल्याच घरी सप्ताह चालू आहे मग तिथं घेतेत का बघ असं म्हणल्यानंतर प्रकाश मामांनी शब्द न खाली पडू देता ते म्हणले आपलंच लेकरू आहे म्हणले आपल्याच लेकराला आपणच पुढं नेलं पाहिजे. म्हणून त्यांनी ही कीर्तन सेवा घेतली. त्यांचे हे मी मनपूर्वक धन्यवाद देते. आणि कीर्तनासाठी साथ देणारे टाळकरी माळकरी विनेकरी गायनाचार्य तसे सुंदर पखवाज वाजवणारे पखवाजाचार्य हार्मोनियम वादक आणि आमच्या गायनासाठी साथ देणाऱ्या अर्चनाताई या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. कारण मी काही एवढी कीर्तनासाठी परिपक्व झालेली नाही परंतु आपलं लेकरू समजून या सर्व मायबाप मंडळींनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि तुम्हीही श्रोते मंडळी तुमचा तर सर्वात मोठा वाटा आहे. तुम्हीच नसता तर मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं. म्हणून तुम्ही सुद्धा किंवा तुमचे सुद्धा खूप धन्यवाद की एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही ऐकायला आलात. आणि आपले माईक सिस्टीमवाले दादा ऋषी भैया त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद की त्यांनी एवढी छान माईक सिस्टीम आपल्या सर्वांना दिली. आणि दरवर्षी या सप्ताहामध्ये तुम्ही या आणि अलोट असा हरिनाम गजराचा आनंद घ्या. कारण हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही आणि आपल्याला घरी कसा मिळेल. म्हणून इथं येऊन आपल्याला भगवंताच्या चिंतनाचा नामस्मरणाचा आनंद घ्यायचा आहे. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवा थांबवते. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोलिले पुरे वेळे वापुरे नाही चारी मन ज्ञानेश्वरा राखा माया ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान सर्वांका पणे सापडले आता उठावेचे मना येत नाही नारायणा करो आरती आता
करती आदिपुरा वसरण्य काळा देवस पहाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा वसरण्य काळा देवस गावाही काळी उभा संगीत जवळी आदिपुरालेन वसरण्य काळा प्रेमस प्रेम आरती गोविंदा देवाई धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकना बाळा पुढानी मुग्धाऊ वाली धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकना नामा म्हणे के सेवा तुझे कोणी राहिलो धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकना आरती साधु संत मनोवेदनामा राजा अवतार पांडुरंगा नाव ठेवले त्याने अर्थ ज्ञान राजा ज्ञान राजा प्रगट बोले शिवभागमाची केले राम जनार्दने पाये मस्तक कटेले राजा ज्योती चालू संता बडो वेला अर्थे काल राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सदानंद मूर्ती पाय राघवा